जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध उजळणी स्वरूपात पाहतोय. 6व्या दशकातील दुसरा समास ब्रह्मपावन निरूपण आपण एकेका ओळीतून कसं समर्थ उलगडून दाखवतायत ते पाहतोय. कालच्या निरूपणात आपण तत्वानी तत्वांचा झाडा करायचा हा विषय विस्तृतपणे पाहिला. अशाच प्रकारे पुढची ओळीसुद्धा साधनेबद्दलचा महत्त्वाचा बोध करणारी आहे. समर्थ म्हणतात, आपण आसी ठावची नाही, येथे पाहणे नलगे काही, तत्वे ठाईचा ठाई विभागून गेली. सद्गुरू शिष्याला महत्त्वाचा बोध सांगत आहेत. तू कोण आहेस आणि तू कोण नाहीस याबद्दलचाच हा बोध आहे. आपण कुणीतरी आहोत असं आपल्याला वाटत आहे, ते देहाच्या अंगानं वाटत आहे. तुझं नाव काय म्हटल्यानंतर आपण आपलं नाव सांगतो. पण असं पहा, समजा एखादं मूल जन्मल्यानंतर मेलं तर त्या मुलाचं बारसं होतं का? मग देहाला नाव ठेवलं की आतील चैतन्याला नाव ठेवलं? सद्गुरू इकडं लक्ष वेधत आहेत. ते म्हणतायत की आपण अशी ठावची नाही. तू म्हणून स्वतःला देहरूपानं जो समजतोस तो तिथे नाहीच आहे, हे सद्गुरूंचं सांगणं आहे. आणि त्याला जोडूनच पुढं ते म्हणतात, येथे पाहणे नलगे काही. अहो, जी गोष्ट आहे ती शोधण्यामध्ये अर्थ आहे. जी गोष्ट नाहीच तिचा शोध कसा घ्यायचा? माझ्याकडचे पैसे हरवले आपण म्हणतो, किंवा माझी एखादी वस्तू हरवली असं आपण म्हणतो. ती हरवण्यासाठी आधी माझी असायला नको का? जी गोष्ट माझी नाहीच ती मी शोधत आहे, हे किती हास्यास्पद आहे. तशा प्रकारे देहाच्या अंगानं मीचा शोध घेता येत नाही. कारण ज्याला मी मानलेला आहे तो देहरूपी मीच तिथे खोटा आहे. असं पहा, आपल्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये आपल्याला एक खजाना मिळाला. आता तो जिथं मिळाला आहे ते ठिकाण समजा आपण ज्या गावी राहतो त्याच गावामध्ये आहे. झोपेतून आपण जागे झालो आणि त्या ठिकाणी जाऊन तो खजाना शोधायला लागलो तर तो सापडेल का? स्वप्नात त्याची सत्यता होती, पण जागृतीमध्ये ते सर्व मिथ्या आहे. तशा प्रकारे आपल्या देहाच्या अंगानं आपण जी ओळख करून घेतलेली आहे तेच मूलतः एक स्वप्न आहे. स्वप्न आहे म्हणजे खरं स्वप्न आहे असा इथे अर्थ घ्यायचा नाही. हा दृष्टांत वजा दाखला आहे. स्वप्न काय होतं? एक अवस्था होती. आणि जागृती तरी काय आहे? एक अवस्थाच आहे. एका अवस्थेतून बाहेर आल्यानंतर दुसऱ्या अवस्थेचं खोटेपण प्रगट होतं. तसं देहबुद्धी ही एक अवस्था आपल्याला प्राप्त झालेली आहे. सद्गुरू आपल्याला सांगतात की ही अवस्था मिथ्या आहे. तिथे अशी कोणती वस्तूच नाही ज्याला तू म्हणावंस. तू स्वतःला देह मानतोस. त्याच्यामध्ये आलेला विचार, त्याच्यामध्ये झालेले निर्णय, त्याच्यामध्ये घडणारं चिंतन आणि त्या देहाला येणारे अनुभव, या सगळ्याला तू सत्यता देऊन बसलेला आहेस. आणि अनुभव घेतला रे घेतला की असा समज करून घेतलेला आहेस की तो अनुभव तुलाच आला. आता अनुभव घेणारा मी, हा देह पण मी आणि अनुभव मलाच येत आहे. अशा प्रकारे ही देहबुद्धीची गाठ बसलेली आहे. त्या गाठीबद्दल सद्गुरू शिष्याला सांगतायत की इथे ती अस्तित्वात नाही. त्यामुळं त्या मीला शोधायला तू या देहाच्या मार्फत जाऊ नको. आता इथे हा विषय थोडा सखोलतेनं समजून घ्यायला पाहिजे. आपल्याला देहाची गरज लागते हा विषय आपण अनेक वेळा पाहिला आहे. देह नसेल तर साधनेला कोण बसणार? नामस्मरणाला कोण बसणार? मानसपूजा कोण करणार? म्हणजे आपल्याला देह, मन, बुद्धी यांचा वापर करावा लागतो हा विषय आपण पाहिला. मग समर्थ असं इथे का म्हणतायत की या देहाच्या मार्फत तू मीचा शोध घेऊ नको? कारण समर्थ आता खोलात जाऊन उपदेश करतायत. देहाचा, मनाचा आणि बुद्धीचा वापर करून झालेला आहे शिष्याचा. आता तो शांत साधनेला बसलेला आहे. आपल्याला साधनेला बसायचा आहे हा विचार, बसायची निश्चितता आणि बसण्याची कृती म्हणजे देहानं साधनेला प्रत्यक्ष बसणं, या सर्व गोष्टी घडल्यानंतरचा हा समर्थांनी केलेला उपदेश आहे की आता तिथं कोणीही नाही आहे. आपण असे ठावची नाही.
आता कशा भूमिकेत बसायचं आहे की इथे मी म्हणून देहरूपानं कोणीही नाही. विचार येणारच आहेत मनामध्ये, पण माझा त्या विचारांशी काडीचाही संबंध नाही. जे काही घडत आहे त्याचा आणि माझा संबंध नाही. इतक्या स्पष्ट भूमिकेनं साधकानं साधनेला बसायचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की वापर करून घेतल्यानंतर साधनांचा उपयोग नाही म्हणून ती बाजूला ठेवलेली आहेत. असं पहा, आपण भाजी बनवतो. भाजी बनवायच्या आधी ती धुवावी लागते. ती धुण्यासाठी समजा एखादी चाळण वापरली. भाजी धुवून झाल्यानंतर ती चाळण आपण बाजूला ठेवली. मग भाजी कापायला घेतली. कापण्यासाठी विळी वापरली, सुरी वापरली, पण कापून झाल्यानंतर विळी किंवा सुरी बाजूला ठेवली. भाजी शिजायला पातेल्यात घातली, खाली आग पेटवली, पण शिजवून झाल्यानंतर त्या पातेल्यातून भाजी दुसऱ्या भांड्यात काढून घेतली. शिजवायचं काम झाल्यानंतर आगही बंद केली. म्हणजे प्रत्येक पायरीवरती जे साधन आपण वापरलं त्या साधनाचं काम झाल्यानंतर ते बाजूला ठेवलेलं आहे. असं होतं का की तयार झालेल्या भाजीमध्ये चाळण पण आहे, सुरी पण आहे, विळी पण आहे, पातेलं पण आहे? असं असू शकत नाही. साधने बाजूला केल्यानंतरच ज्यासाठी साधने वापरली तो पदार्थ शिल्लक राहतो. तशा प्रकारची आपली आत्मवस्तू आहे. आपली गडबड अशी झालेली आहे की आपण चाळण, कढई, सुरी, कात्री इत्यादी गोष्टींनाच मी समजून बसलो आहे. सद्गुरू हा भ्रम टाकायला आधी सांगतायत. आता तो भ्रम इतका घट्ट आहे की तो टाकूया म्हटल्यानंतर तसा टाकला जात नाही. सद्गुरू सांगतायत म्हणून विश्वासच इथं साधकाला ठेवावा लागतो. आत्मानुभूती शिष्याला नाही, साधकाला नाही. ती ज्यांना आहे त्यांनी त्यांच्या आत्मानुभूतीतून उपदेश केलेला आहे की तू देह नाहीस. त्यामुळं आद्य कर्तव्य जर कोणतं असेल तर सद्गुरूंवरती विश्वास. आता हे सद्गुरू सांगतायत ना, आपणासी ठावची नाही येथे पाहणे न लगे काही. तर यावर विश्वास ठेवायला पाहिजे. आपण आपल्या देहामध्येच अडकून राहून स्वरूपाचा शोध घ्यायला गेलो तर शोध कधीही लागणार नाही, कारण ती शोधण्याची वस्तूच मुळी नाही. असं पहा, शोध घेणं ही गोष्ट स्थूलामध्ये लागू पडते, सूक्ष्मामध्ये लागूच पडत नाही. आपण हवेचं उदाहरण पाहूया. आपल्या उजवीकडं पाहिल्यानंतर हवा आहे, डावीकडं पाहिल्यानंतरही हवा आहे. हवेचा शोध घेणं कशाला गरजेचं आहे? आपण आहोत ते हवेमध्येच आहोत. आकाशाचाही दृष्टांत अशा पद्धतीनं देता येईल. खाली बघितलं तर आकाश नाही असं थोडीच आहे. खाली जमीन दिसते, पण पृथ्वीच्या तळापासून पलीकडं जर आपण बाहेर पडलो तर पलीकडं आकाशच आहे. वर बघितलं तरी आकाशच आहे. आकाश सर्वत्र व्यापून आहे. तशाच प्रकारे स्वरूपही व्यापून आहे. केवळ बाहेरच नाही, आतही व्यापून आहे. म्हणजे तत्वतः त्याचा शोध घेण्याची गरज नाही आहे, ते तिथेच आहे. मग आपण शोध का घेतो कोणत्याही गोष्टींचा? कारण आपण जडामध्ये अडकलेलो आहोत म्हणून आपण शोध घेतो. मग असाच दृष्टांत आपण पाहूया. आपली वस्तू हरवणं. आपली किल्ली आहे, ती हरवली. किल्ली स्थूल आहे. ज्या खिशामध्ये ठेवली, ज्या हातांनी ठेवली ते हातही स्थूल आहेत. जाणीवही त्याची स्थूलच आहे. किल्ली होती खिशामध्ये, आपली होती म्हणून ती हरवली, आणि हरवली म्हणून ती कुठेतरी शोधल्यानंतर सापडली. अशा प्रकारे स्वरूपाच्या बाबतीत खरं पाहता झालेलं नाही आहे. आपल्या भ्रमामुळं ते झाल्यासारखं वाटतं. देहबुद्धीचा भ्रम आपण परिधान केलेला आहे, त्यामुळं स्वरूप हरवून बसलेलं आहे. प्रत्यक्ष ते हरवलेलं नाही. स्थूलतेमध्ये काय होतं? एखादी वस्तू एखाद्या ठिकाणी नसेल तर दुसऱ्या ठिकाणी असते, किंवा एखाद्या ठिकाणी असेल तर दुसऱ्या ठिकाणी नसते. म्हणजे समजा आपल्या हातामध्ये 1 रुपयाचं नाणं आहे. आता ते आपल्या हातामध्ये आहे, म्हणजे आपल्या समोरच्या टेबलवर नाही, किंवा समोरच्या टेबलवर असेल तर ते नाणं आपल्या हातात नाही. ते नाणं दोन्हीकडेही एका वेळी असू शकत नाही. म्हणून नाण्याला शोधण्याचा विषय तिथे उद्भवू शकतो. स्वरूपाच्या बाबतीत मात्र असं नाही. स्वरूप हे आहेच आहे अशा स्थितीमध्ये आहे. स्वरूप नाही अशी जागाच मुळात नाही. त्यामुळं त्याला शोधायला आपण स्थूलतेमध्ये अडकलेलो असल्यामुळं जातो, कारण आपल्याला त्या स्थूलतेची सवय लागली आहे. अरे भगवंत कुठे आहे म्हणून भगवंताला शोधायला जातो. मग शोध
ही गोष्ट अनुभवाशी संबंधित आहे. पुन्हा रुपयाचंच उदाहरण घेऊया. आपण आपल्या खिशातला रुपया शोधतोय, तो कुठे मिळत नाहीये. तो जेव्हा मिळतो तेव्हा कोणत्या माध्यमानं मिळतो? कोणत्या तरी भटीत पडला असेल तर शोधताना आपल्या हाताला त्याचा स्पर्श होतो, किंवा आपल्या दृष्टीला तो दिसतो, किंवा कुणीतरी आपल्याला सांगतं तिथे आहे. मग आपण जाऊन बघितल्यानंतर आपल्याला कळतं की रुपया आहे. हातात घेतल्यानंतर आपल्याला रुपयाची जाणीव होते. आपल्याला रुपया मिळाला असं आपल्याला वाटतं. म्हणजे शोध ही गोष्ट अनुभवांशी निगडीत असल्यामुळं जिथं अनुभव येतो तिथं शोध झाला असं आपल्या मनाला आणि बुद्धीला वाटतं. स्वरूपाच्या बाबतीत हे काहीही लागू होत नाही. त्यामुळं भगवंताचा अनुभव शोधायला गेलं की भगवंताचा अनुभव येतच नाही, ही परमार्थातील तथ्यता आहे. साधकानं अनुभवांच्या मागं जायचं नसून केवळ सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये थांबायचं आहे. अनुभव किंवा अनुभव घेणारा आणि ज्याचा अनुभव येतो ते स्वरूप, या तीनही गोष्टी मूलतः एकच आहेत. हे आपल्याला देहभावावरती लक्षात येत नाही. देहभाव आपल्याला शोध घेण्यासाठी प्रवृत्त करतो. डोळे मिटून आपण बसलो की काय दिसतंय का पाहतो, काय ऐकू येतंय का पाहतो, काही घडतंय का पाहतो. नामस्मरणाच्या साधनेमध्ये सुद्धा अनुभवाच्या मागे जाण्याची धडपड व्हायला लागते. सद्गुरूंनी सांगितलेलं असतं, शांतपणे नाम घे, अनुभवांची वाट पहा, असं कोणतेही सद्गुरू सांगत नाहीत. तरीही आपण का वाट पाहायला जातो अनुभवांची? कारण स्थूलातील सवय, स्थूलात आपण जे अडकलेलो आहोत तिथली सवय. त्यामुळं व्यवहारात जसं आपण वागायला जातो, अनुभव घ्यायला जातो, वस्तू शोधायला जातो, तसंच आपण साधनेमध्ये करायला जातो. आणि हे बाजूला टाकलं पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगतायत. आपल्यामध्ये जो काही पसारा आहे तो मूलतः पंचमहाभूतात्मक आहे. हा जो स्थूल देह आपल्या डोळ्यांना दिसतो, अनुभवाला येतो, स्पर्शानं कळतो, हा देह तर पंचमहाभूतांनी बनलेलाच आहे. पण आपल्या मनामध्येही पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आहे. आपल्या चित्तामध्येही आहे, आपल्या अंतःकरणात, आपल्या अहंकारामध्येही आहे. आणि हा सर्व पंचभौतिक पसारा आत्म्याच्या सापेक्ष जड आहे. या जडाला टाकून आपल्याला आत्म्याचा अनुभव घ्यायचा असेल तर एकच पर्याय शिल्लक राहतो, आणि तो म्हणजे या जडाचं विस्मरण होणं. आपण या देहरूपानं कुणी आहोत या जाणीवेचं विस्मरण होणं, पण आपल्या स्वरूपाचं विस्मरण टिकून राहणं. आता ही विस्मरणाची वाट आपल्यामध्ये दिली कुणी? ती भगवंतानंच दिलेली आहे, आणि तो एक प्रकारे भगवंताचा आपल्याला आशीर्वाद आहे. आपल्याला जर विसर पडत नसता तर आपण निद्रेमध्येही जाऊ शकलो नसतो. आपल्याला आपल्या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि आपण निद्रेमध्ये प्रवेश करतो. हीच घटना साधनेमध्ये जेव्हा जागृतीत व्हायला लागते तेव्हा साधकाचा पंचभौतिक पसारा बाजूला पडतो. ही गोष्ट समर्थांनी गाठोड आणि पंचमहाभूतांचा विस्तार या दृष्टांतानं सांगितली आहे. समर्थ म्हणतात की आपणासी ठावची नाही, येथे पाहणे न लगे काही. हा विषय आत्ताच आपण विस्तृतपणे पाहिला. त्यापुढे ते ताबडतोब म्हणतात, तत्वे ठाईचा ठाई विभागून गेली. ही तत्व विभागून जाणं म्हणजेच नको असलेल्या गोष्टी बाजूला करत करत आपल्याला हव्या असलेल्या वस्तूपाशी आपण पोहोचणं. पहा, इथे सुद्धा आत्मवस्तूकडं जाणं आहे, पण स्थूलात आपण जसा वस्तूचा अनुभवानं शोध घेतो तसं हे जाणं नाही. नको असलेल्या वस्तू बाजूला टाकणं अशा पद्धतीचं हे जाणं आहे. व्यवहारातील शोध आपण पाहिला, पण आपली इंद्रिये आणि आपले अनुभव बाजूला टाकून आपण व्यवहारात शोध घेऊ शकत नाही. आपल्याला शोध लागणारच नाही. हरवलेलं नाणं दिसायला नको का डोळ्यांना? पण हा शोध आपल्या इंद्रियांना, आपल्या मीच्या जाणीवांना बाजूला टाकून होणारा शोध आहे, केला जाणारा शोध नाही, घडणारा शोध, आणि तेही गुरुकृपेनं. आपल्याला झोपेमध्ये आपल्या देहाचा विसर पडतो, आपल्या मनाचाही लय होतो, पण हे सगळं जागृतीनं घडत नाही, आत्म्याच्या जाणीवेमध्ये घडत नाही. त्यामुळे आपण एक प्रकारे मृत्यू पावतो जेव्हा आपण झोपी जातो. त्यामुळे ऋषीमुनी किंवा संतांनी किंवा योग्यांनी निद्रेला एक प्रकारचं मरणच म्हटलेलं आहे.
पण साधक जेव्हा जाणून बुजून मरायला शिकतो, म्हणजे जाणीवेमध्ये आहे पण देहाच्या जाणीवेमध्ये नाही, तेव्हा तो स्वरूपाच्या जवळ जातो. तेव्हा त्यानं खऱ्या अर्थानं आपल्या तत्वांचा झाडा केलेला असतो. तत्वांना विभागून तो मूळ जसा आहे स्वरूप स्थितीनं तसा तो थांबलेला असतो. म्हणजे पहा बरं का, इथे घडलं काय, त्याचा देह तर ध्यानाला बसलेला दिसत आहे किंवा नामस्मरण तर सुरू आहे, पण देहबुद्धीच्या मीनं तो तिथे असत नाही. तो तिथे स्वरूपानं असतो. लगेच समर्थ पहा पुढं काय म्हणतायत. बांधली आहे तो गाठोडी, जो कोणी विचारे सोडी, विचार पाहताही गाठोडी आढळेना. तसं बघायला गेलं तर देह आहे, मन आहे, बुद्धी आहे, सगळं काही आहे, पण तसं बघायला गेलं दुसऱ्या प्रकारे तर ते नाहीच आहे. या अवस्थेमध्ये साधकानं येणं आवश्यक आहे. सर्व काही आहे पण काहीही नाही. खरं जे आहे ते तत्वरूपानं आत किंवा ज्योतिरूपानं आत नांदत आहे. कबीरांचा अतिशय सुंदर एक अभंग आहे. नजर नहीं आवे आत्मज्योती, तेल ना बत्ती बुझ नहीं जाती, नहीं जागत नहीं सोती, नजर नहीं आवे आत्मज्योती. झिलमिल झिलमिल निशिदिनी चमके, जैसा निर्मल मोती, नजर नहीं आवे आत्मज्योती. कहत कबीरा सुन भई साधू, घर घर बाचत पोथी, नजर नहीं आवे आत्मज्योती. ती आहे पण ती स्थूल दृष्टीला दिसत नाही, इंद्रियांना ती अनुभवाला येत नाही, पण ती आहे म्हणून इंद्रियांना सत्यत्व आहे. ते सत्यत्व असल्यामुळं त्या इंद्रियांनाच आपण खरं मानलेलं आहे आणि देहबुद्धीत आपण अडकलेलो आहे. ते टाकून जेव्हा साधक आतमध्ये शिरतो त्यावेळी तिथे त्याला आत्मस्वरूप भेटतं. आहेच ते तिथे, फक्त तो त्याला सन्मुख होतो. जसं असलेल्याच सूर्याला पृथ्वी सन्मुख होते आणि मग पृथ्वीवरती प्रकाश पडतो, तसं हे बांधलेलं एक प्रकारचं गाठोड आहे जे भ्रमरूप आहे. या गाठोड्यामध्ये मन आहे, बुद्धी आहे, आपला देहभाव आहे. पण जर आत्मदृष्टीनं पाहिलं तर ते गाठोड तिथं अस्तित्वात नाही असं समर्थ सांगतात. विचारे पाहताही गाठोडी आढळेना. सद्गुरूंचं महत्त्व अशासाठी आहे कारण सद्गुरूच हा विचार शिष्याला देतात. हा आत्मविचार किंवा विवेक शिष्याला स्वतःवरती ओढवून घेता येत नाही. तसं जर त्यानं केलं तर त्याचं अहंकर्तृत्व तिथं राहतं. म्हणून हा आत्मविचार सांगायला तिथे सद्गुरू लागतात. ते असल्याशिवाय या विचारानं आपलं गाठोडं खोटं आहे हे साधकाला कळून येत नाही. तत्वांचे गाठोडे शरीर, याचा पाहता विचार, एक आत्मा निरंतर आपण नाही. किती स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं पहा. तत्वांचं हे गाठोडं आहे, याला जर विचारानं पाहिलं, विचार कुठला, अर्थातच आत्मानात्मविचार जो सद्गुरूंनी दिलेला आहे, तर लक्षात येतं की फक्त आत्माच तेवढा आहे. जसं कबीर साहेब त्या अभंगामध्ये म्हणतात की आत्मज्योती तेवढी आहे जी कधीही विझत नाही, त्याला तेल लागत नाही, त्याला वात लागत नाही, अखंड चमकणारी आत्मज्योती आहे. पण पहा, ती तशी आत्मज्योत आहे हे सुद्धा आपल्याला का कळलं? कबीरांचा अभंग आहे म्हणून. संतांनी सांगितलेलं आहे म्हणून कळतं. जसं तसंच आत्मानात्मविचार सद्गुरूंनी सांगितल्यानंतर आतमध्ये मुरतो आणि मग लक्षात येतं की हे जे गाठोडं आहे ते आपण नसून तिथे केवळ आत्माच आहे. आणि मग जर तिथे केवळ आत्मा असेल तर मी कुठून येणार, म्हणजे मी तिथे नाहीच. म्हणून लगेच समर्थ पुढे म्हणतात, आपणासी ठावची नाही. मी नाहीच ना तिथे, केवळ आत्माच शिल्लक राहिलेला आहे. मग पुढे काय, तर जन्ममृत्यू कैचे काही, पाहता वस्तूचा ठाई पापपुण्य नसे. जर आत्माच केवळ शिल्लक राहिला असेल तर तिथं जन्ममरण नाही, पापपुण्यही नाही. जे जे म्हणून स्थूलाला किंवा देहबुद्धीला लागू होतं, मी म्हणजे देह या भावाला लागू होतं, ते तिथं काहीही नाही. पापपुण्य यमयातना हे निर्गुणी तो असे ना, आपण तोची तरी जन्ममरणा ठाव कैचा. निर्गुणाला म्हणजे आत्मस्वरूपाला हे काहीच नसल्यामुळं जर आपण आत्मस्वरूपच असू तर अर्थातच आपल्यालाही जन्ममरण नाही, आपल्यालाही पापपुण्य मुळात नाहीच नाही. समर्थ म्हणतायत,
अशा भावात आपण असत नाही. आपण कसे असतो? देहबुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला, देहातीत होता पावला मोक्षपद. देहबुद्धीनं आपण बांधले गेलेलो असतो. ते विवेकानं, विचारानं, जो विचार सद्गुरूंनी दिलाय, इथे सद्गुरूंनी दिलाय ही गोष्ट अधोरेखित करायची बरं का. त्या विवेकानं शिष्य खऱ्या अर्थानं मोकळा होतो. एखादी गोष्ट मोकळी होणं म्हणजे तिचं बंधन निघून जाणं. कशाचं बंधन होतं? खरं पाहता बंधनच नव्हतं, भ्रमरूप बंधन होतं. ते सगळं गळून पडतं. म्हणजेच तत्वांचा झाडा होतो किंवा तत्व विभागून तत्वांचा निराश होऊन केवळ आत्मा शिल्लक राहतो. देहरूपी जे गाठोड आहे त्याला मिथ्यत्व प्राप्त होऊन सत्य असलेल्या आत्मस्वरूपापाशी साधक स्थिर राहतो. असं खरोखर घडणं, तेही सद्गुरुपदिष्ट मार्गानं आणि गुरुकृपेनं, याला मोक्ष असं म्हणतात. समर्थ यालाच जन्माचं सार्थक होणं म्हणतात. झाले जन्माचे सार्थक निर्गुण आत्मा आपण एक. पण लगेच ते पुढं म्हणतात, परंतु हा विवेक पाहिलाच पहावा. असं ते का म्हणतात? पुन्हा पुन्हा विवेक विचारावरती जोर का देत आहेत? हे आपण उजळणीमध्ये आता यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.